आणि आता बातमी आहे कोल्हापुरातूनच मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते। कारण आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरमध्ये प्रवेश बंदी असं म्हणत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचाही इशारा देण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांसाठी आता मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन होत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तब्बल 7 दिवस आमरण उपोषण केलं होतं। त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे सहकार सचिव राजेश कुमार यांनी लेखी आश्वासन देण्यात आलं होतं। त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा होईल। मात्र तसं न झाल्याने मनसे आता आक्रमक झाले। कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम घेऊ नये, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय कोल्हापूर शहरात मुख्यमंत्र्यांनी प्रवेश करू नये असं यावेळी मनसेच्या वतीने बोलण्यात आलेलं आहे। मनसेच्या वतीने एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देण्यात आलाय। सहकार विभागीय आयुक्त काकडे साहेब यांच्या ऑफिसच्या दारामध्ये आमरण उपोषण केलेलं। त्यानंतर आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं की 15 दिवसाच्या आत आम्ही सरसकट शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊ म्हणून। आणि त्यानंतर त्यांनी आम्ही वारंवार पाठपुरावा केला। पाठपुरावा केल्यानंतर चीफ सेक्रेटरीची सही झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सही त्याच्यावर राहिलेली आहे अजून। तर माझी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान ह्या फाईलवर सही केल्याशिवाय कोल्हापुरात येऊ नये। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात येण्या अगोदरच आता त्यांना विरोध होताना दिसतोय। कारण आता मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते। आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी असल्याचं मनसे म्हणालेली आहे। मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर सिंग, खरं तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असणार आहे कोल्हापुरात, मात्र ते येण्या अगोदरच कोल्हापुरात येण्या अगोदरच त्यांना आता विरोध होताना दिसतोय। मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते। या संदर्भात ताजा तपशील। गेल्या महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक आंदोलन उभा केलं होतं। पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे शांततेत आणि गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं होतं। त्यांनी 7 दिवसाचं आंदोलन अमरण उपोषण केलं असतानाही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कृषी मंत्र्यांनी त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही 8 दिवसात हे तुमच्या मार्गी लावू आणि सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान आम्ही देऊ। परंतु कोणीही त्यांना अनुदान दिलं नाही, शेतकऱ्यांचं अनुदान देता आलं नाही। त्यामुळे मनसे आक्रमक झाली। तुम्ही जसं मराठा समाजाला फसवताय, अध्यादेश काढताय, तसंच हा अध्यादेश नुसता काढलेला आहे आणि तुम्ही काम केलेलं नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला कोल्हापुरामध्ये कोणतेही काम करून देणार नाही आणि तुम्हाला काळे झेंडे दाखवा असा इशारा दिला आहे। मनसे पहिल्यांदाच शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती, परंतु त्यांना फसवलं गेल्यामुळे आता मनसैनिक हे नाराज झालेले आहेत। त्या विषयावर राज ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांशी बोलले होते असं समजतंय आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते, यामुळे मनसैनिक आक्रमक झाले आहेत। जी धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर कोल्हापुरात शेतकऱ्यांसाठी मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे, मात्र या दौऱ्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसेच्या वतीने इशारा देण्यात आलाय।